अनुभवी एवं हाई क्वालिफाइड स्टाफ के साथ इफेक्टिव स्टडी एनवायरमेंट देने वाली इंस्टीट्यूट यानी IIN इंस्टीट्यूट, थर्ड फ्लोर, गुलशन टावर, जय स्तंभ स्क्वायर, अमरावती। संपर्क 76 205 33 664। अब आपके सपनों की उड़ान को पंख लगाएगा IIN। नमस्कार, सिटी न्यूजच्या बातमीपत्रात प्रेक्षकांचं मनपूर्वक स्वागत। आज दिनांक 20 ऑक्टोबर 2024 वार रविवार। बातमीपत्राची सुरुवात करूया सुविचारमालेने। नम्रतेशिवाय ज्ञान मिळत नाही, मिळालं तर ते टिकत नाही आणि टिकलं तर शोभत नाही। आजचा सुविचार आपण बघितला। आता घेऊया छोटासा ब्रेक। संपूर्ण लग्न बसता आराधना जवाहर रोड अमरावती। ब्रेक नंतर बघूया सविस्तर बातम्या। गावठी दारूच्या विक्रीला आळा घालण्यासाठी पोलीस धडक कारवाई करत आहेत। मोठ्या प्रमाणावर मोहाचा सडवा पोलीस नष्ट करतायत। गावठी दारूमुळे अनेकदा जीवाला धोकाही झाला आहे। फ्रेजरपुरा पोलिसांनी राजुरा बेड्यावर अचानक छापा टाकून गावठी दारूवर धडक कारवाई केली। पोलीस निरीक्षक करे यांच्यासह DB पोलीस पथकाने दाखल होऊन 50 लिटरचे 2 ड्रम मोहाचा सडवा नष्ट केला। येथील वॉटर सप्लाय विभागाच्या बाहेरच्या भिंतीजवळ बेवारस ठिकाणी 200 लिटरचे अनेक मोह सडवाचे ड्रम जप्त करून कारवाई केली। अमरावती शहरात अतिक्रमणाने हातपाय पसरले आहेत। अतिक्रमणाने शहरात वाहतुकीची कोंडी तर होते, शिवाय अतिक्रमणाने जीवही गेले आहेत। अमरावती शहरातील अतिक्रमण वाढल्याने वाहतुकीची कोंडी होत होती, शिवाय अपघातांचीही शक्यता बळावली होती। ही परिस्थिती पाहता वाहतूक शाखेच्या निरीक्षक रीता उईके रस्त्यावर उतरल्या। त्यांनी पुढाकार घेऊन अमरावती महानगरपालिकेचा अतिक्रमण विभाग, शहर कोतवाली पोलीस ठाण्याचे निरीक्षक मनोहर कोटनाके यांच्या DB पथकासह वर्दईच्या चौकामध्ये दबंग कारवाई केली। गोरक्षण चौकातील अतिक्रमण हटवलं, तर उड्डाण पुलाखाली राजकमल चौकात, जयस्तंभ चौकात पारध्यांनी केलेलं अतिक्रमण हटवलं। त्यावेळी विरोध करणाऱ्या महिला पारध्यांशी देखील एकट्या रीता उईके यांनीच सामना केला। अमरावती शहरातील अतिक्रमण वाढल्याने वाहतुकीची कोंडी होत होती, शिवाय अपघातांची शक्यताही बळावली होती। ही परिस्थिती पाहता वाहतूक शाखेच्या निरीक्षक रीता उईके या रस्त्यावर उतरल्या। त्यांनी पुढाकार घेऊन अमरावती महानगरपालिकेचा अतिक्रमण विभाग, शहर कोतवाली पोलीस ठाण्याचे निरीक्षक मनोहर कोटनाके यांच्या DB पथकासह वर्दईच्या चौकांमध्ये दबंग कारवाई केली। सध्या सणासुदीचे दिवस आहेत। खरेदी करता मोठ्या प्रमाणावर नागरिक घराबाहेर पडतात। अशा गर्दीच्या ठिकाणी असलेल्या अतिक्रमणाने वाहतुकीला प्रचंड अडथळा होतो। हे लक्षात घेऊन पोलीस व महापालिकेने ही संयुक्त कारवाई केली। गोरक्षण चौकातील अतिक्रमण पोलिसांनी हटवलं। गोरक्षण चौकात चारही बाजूंनी वाहतुकीचा ओघ आहे। राजापेठकडून, गांधी चौकातून, रविनगरकडून वाहतूक गोरक्षण चौकात येते। अशात आई अंबाबाईच्या मंदिरात येणाऱ्या जाणाऱ्यांची गर्दी। येथील अतिक्रमण मोठ्या प्रमाणात हटवण्यात आलं। असं
रस्त्यावर लावत नका तो. नाहीतर मग हे उद्या आम्हाला गाड्या जमा करायला लागतील. मला काही गाड्या जमा करायला तुमचा नाही माहिती तर आमचा लागतो रे आपण. तसं काय आमचं ड्युटी आमचं कामच ते हे आहे ना. मग हे हटव ना. तेच सांगतो ना. तुमचं नाही हटवलं तर आमच्याकडे एखादी ड्युटी आणि हे बंद करतो. काही असं नाही मिळत ताई. तुम्ही ड्युट्या देऊन द्या आम्हाला, आम्ही बंदच करून टाकतो. परमनंट बंद, परमनंट. आता मी कोण आहो बाई ड्युटी देणारी. शहरामध्ये मोठ्या प्रमाणात रस्त्यावर म्हणजे जे मुख्य रस्ते आहेत त्या रस्त्यावर हातगाड्या, वेगवेगळ्या प्रकारच्या हातगाड्या लागून वाहतुकीस अडथळा होतात. त्यामुळे मोठ्या प्रमाणात अपघात होतात. तसेच अशा प्रकारच्या गाड्यांवर छेडखानीसारखे प्रकार म्हणा किंवा गंभीर गुन्ह्यांसारखे प्रकार घडण्याची शक्यता नाकारता येत नाही. तरी शहर वाहतूक विभागामार्फत अशा मुख्य रस्त्यावर हातगाड्या लावणाऱ्या सर्व वाहनांवर महाराष्ट्र पोलीस कायद्याअंतर्गत कारवाई करणे सुरू आहेत आणि ही कारवाई सतत सुरू राहणार आहे. त्यामुळे सर्व हातगाड्या जे रोडवर हातगाड्या लावतात त्या सर्व हातगाड्यावाल्यांनी आपल्या हातगाड्या रोडवर लावू नये आणि स्पेशली अंडा, चिकन, नॉनव्हेजच्या ज्या गाड्या आहेत, कारण दारू पिऊन मोठ्या प्रमाणात इसम हे आपल्या हातगाड्यांवर दारू पिऊन खायला येतात आणि त्या ठिकाणी वाद होऊन त्यातून मोठ्या प्रमाणात गंभीर स्वरूपाचे गुन्हे घडण्याची शक्यता नाकारता येत नाही. तरी सर्वांना आव्हान आहे की हातगाड्या रस्त्यावर लावू नये, अन्यथा आपल्याला महाराष्ट्र पोलीस कायद्याअंतर्गत कारवाई होऊन आपल्यावर मान्य न्यायालयात पाठवण्यात येईल. त्यानंतर हा ताफा राजकमल चौकात आला. शहराच्या हृदयस्थ असलेल्या या चौकातील अतिक्रमण हटवलं, बोर्ड देखील काढले. सध्या आचारसंहिता लागू आहे. अशात शुभेच्छांचे बोर्ड, अभिनंदनाचे बोर्ड यांची भाऊगर्दी राजकमल चौकात होती. ते सारं अतिक्रमण पथकाने पोलीस बंदोबस्तात हटवलं. राजकमल व जयस्तंभ चौकातून जाणाऱ्या उड्डाणपुलाखाली गाड्या पार्किंगची जागा आहे. मात्र पारध्यांनी येथे संसार थाटले. शहरातील उचललेल्या कचऱ्याचे गाठोडे, कटले उड्डाणपुलाखाली जमा होते. वर्दळीच्या आणि मध्यवर्ती भागात असलेल्या जयस्तंभ चौकातील उड्डाणपुलाचं सुशोभीकरणही करण्यात आलंय. मात्र हे अतिक्रमण म्हणजे कलंक आहे असं म्हटल्यास वावगं ठरणार नाही. पारध्यांचं अतिक्रमण, ठेले, गाठोडे, कटले ट्रकमध्ये भरले त्यावेळी चांगलाच विरोध झाला. मात्र पोलिसांनी कोणालाही न जुमानता दबंग कारवाई केली. महिला पारध्यांची संख्या अधिक होती. त्यांनी कारवाईला विरोध केला. त्यावेळी PI रीता उईके यांनी एकटीनेच या विरोधाचा सामना केला. अशा वेळी महिला पोलिसांची जादा संख्या असणं गरजेचं होतं. शहरातील अनेक बंद घरांना अज्ञात चोरटे निशाणा साधून लाखो रुपयांचा मुद्देमाल चोरी करत असल्याच्या अनेक घटना घडत आहेत. यात नागरिक सुद्धा दुर्लक्ष करत असल्याचं निदर्शनास येत आहे. अशीच धाडसी चोरी गाडगेनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत येत असलेल्या उर्वशी नगरात घडली. सेवानिवृत्त कर्मचारी फिर्यादी अशोक बनसोड यांची पत्नी आजारी असल्यामुळे रुग्णालयात उपचार घेत आहेत. या दरम्यान फिर्यादी रात्री दवाखान्यात राहणे, सकाळी घरी परत येणे असा त्यांचा नित्यक्रम होता. रविवारी सकाळी ते घरी आले असता घराच्या दरवाजाचं कुलूप तुटलेलं आढळलं. त्यांनी आत पाहणी केली असता सामान अस्ताव्यस्त पडलेलं दिसून आलं. अज्ञात चोरट्याने घरातील सोन्याचे आभूषण तसंच 2 लाखांची नगदी असा 8,92,000चा मुद्देमाल लंपास केलाय. या घटनेत गाडगेनगर पोलिसांनी अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हे दाखल केले आहेत. महालक्ष्मी पूजनाच्या कार्यक्रमाला घर बंद करून जाणं एका कुटुंबाला चांगलंच महागात पडलं. ही घटना फ्रेझरपुरा पोलीस ठाण्याच्या हद्दीत येत असलेल्या राधास्वामी नगर महादेव खोरी परिसरात घडली. येथील सेवानिवृत्त कर्मचारी 70 वर्षीय फिर्यादी बापूराव नागोराव खडसे हे कुटुंबासह महालक्ष्मी पूजनाच्या कार्यक्रमाला 12 ऑक्टोबरला गेले होते. 19 ऑक्टोबरला घरी परत आले असता घराच्या दरवाजाला लावलेलं कुलूप तुटलेलं आढळून आलं. आतील सामान अस्ताव्यस्त पडलेलं दिसून आलं. यात कपाटात असलेले अज्ञात चोरट्याने 5 ग्रॅम वजनाचे 15,000 रुपये किमतीचे 2 कानातील सोन्याचे रिंग, 30,000 रुपये किमतीचे सोन्याचे पेंडंट, नगदी 15,000, देवघरात असलेल्या 2 समई, तांब्याचे गडवे असा एकूण 61,300 रुपयाचा मुद्देमाल चोरी केला. फिर्यादीने तक्रार दाखल करताच फ्रेझरपुरा पोलिसांनी अज्ञात चोरट्याविरुद्ध कलम 305A, 331(3), 331(4), 380, 454, 457 अंतर्गत गुन्हे दाखल केले आहेत. शुक्रवारी भर दुपारी सहकार भवनच्या बाजूने असलेल्या
श्री अलंकार ज्वेलर्समधून लाखोंचे आभूषण लंपास करणाऱ्या चोरट्याला अद्यापही पोलिसांनी पकडलेलं नाही. हा चोरटा अद्यापही पोलिसांच्या हाती लागलेला नाही. या चोरट्याने जव्हार गेट परिसरातील सराफा बाजारातील दुकानातही हात साफ करण्याचा या प्रकारेच प्रयत्न केला, मात्र तो त्याचा प्रयत्न फसला. तोच प्रयत्न अलंकार ज्वेलर्समध्ये त्याने हात मारला. शहर गुन्हे शाखेसह सिटी कोतवाली पोलीस सुद्धा युद्ध पातळीवर त्याचा शोध घेत आहेत. तांत्रिक पद्धतीने देखील चोरट्याचा शोध सुरू आहे. जयस्तंभ चौक परिसरातील सहकार भवनच्या बाजूला असलेल्या श्री अलंकार ज्वेलर्समध्ये दिवसाढवळ्या मोठ्या हुशारीने चोरी करणारा चोरटा अद्यापही पोलिसांच्या हाताबाहेर आहे. विशेष म्हणजे चोरट्याने सराफा बाजारातही अशाच प्रकारे चोरीचा प्रयत्न केल्याची माहिती आहे, मात्र तेथे त्याचा प्रयत्न फसला. श्री अलंकारमधून मात्र त्याने लाखोंच्या अंगठ्या ब्रेसलेट लंपास केलं. शहर गुन्हे शाखेसह सिटी कोतवाली पोलीस युद्ध पातळीवर या चोरट्याचा शोध घेत आहेत. तांत्रिक पद्धतीने देखील या चोरट्याचा शोध सुरू आहे. CCTV कॅमेऱ्याच्या माध्यमातूनही पोलीस धागेदोरे शोधत आहेत. अट्टल गुन्हेगारांनाही कसून विचारणा केली जात आहे. पोलीस दिवस रात्र या अज्ञात आरोपीच्या शोधात लागले आहेत. दुचाकीने त्याने पळ काढल्याचा पोलिसांचा अंदाज आहे. भेटूया एका छोट्याशा विश्रांतीनंतर. घर का सारा फर्नीचर दीमकों और सीलन से बस 1 साल में खराब हो गया है, कोई बात नहीं। अब आपके घर की खूबसूरती बढ़ाने के लिए अम्बा मॉड्यूलर लाया है डेकोर प्लास्ट से निर्मित UPVC मटेरियल में घर के सभी फर्नीचर, वो भी जल रोधक, दीमक प्रूफ, गुणवत्तापूर्ण, अग्निरोधी, पर्यावरण के अनुकूल, किफायती और 17 साल के वारंटी के साथ। मॉड्यूलर किचन, वार्डरोब, बेड, मंदिर, अलमारी, टीवी यूनिट, स्टडी टेबल, स्लाइडिंग अलमारी, ऑफिस फर्नीचर और अन्य सभी अब बनाइए आपके हिसाब से। फ्री विजिट और फर्नीचर डिजाइन के लिए आज ही विजिट करें अम्बा मॉड्यूलर, गोंड बाबा मंदिर के पास, MIDC से दस्तूर नगर रोड, अमरावती। डेकोर प्लास्ट के साथ एक कदम आगे। विश्रांतीनंतर पुन्हा आपलं स्वागत. भाजप केंद्रीय निवडणूक समितीच्या वतीने भाजप अध्यक्ष JP नड्डा यांच्या अध्यक्षतेत बैठक संपन्न झाली. यात महाराष्ट्रातील आगामी विधानसभा निवडणुकीत भाजप उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली आहे. भाजपा केंद्रीय निवडणूक समितीच्या वतीने भाजपा अध्यक्ष JP नड्डा यांच्या अध्यक्षतेत 16 ऑक्टोबरच्या सायंकाळी बैठक संपन्न झाली. या बैठकीत महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत भाजपांच्या उमेदवारांची पहिली यादी जाहीर करण्यात आली आहे. आता पाहूया महाराष्ट्रातील कोणत्या विधानसभा मतदारसंघात कोणत्या उमेदवाराला उमेदवारी मिळाली तर कोणत्या उमेदवाराला डावलण्यात आले. नागपूर दक्षिण पश्चिम विधानसभा मतदारसंघातून देवेंद्र गंगाधरराव फडणवीस यांना उमेदवारी देण्यात आली आहे. तर कामठी विधानसभा मतदारसंघात चंद्रशेखर कृष्णराव बावनकुळे, शहादा अनुसूचित जाती जमाती या संवर्गातून मतदारसंघात राजेश उदय सिंह पाडवी यांना उमेदवारी देण्यात आली आहे. नंदुरबार अनुसूचित जमाती या प्रवर्गामधून विजयकुमार कृष्णराव गावित, धुळे शहर मतदारसंघात अनुप अग्रवाल, सिंदखेड विधानसभा मतदारसंघातून जयकुमार जितेंद्र सिंह रावल, शिरपूर अनुसूचित जाती जमाती मतदारसंघातून काशीराम वेचन पावरा, रावेर मतदारसंघातून अमोल जावले, भुसावळ अनुसूचित जाती या प्रवर्गामध्ये संजय वामन सावकारे, जळगाव शहर विधानसभा मतदारसंघात सुरेश दामू भोले, चाळीसगाव मतदारसंघात मंगेश रमेश चव्हाण, जामनेर विधानसभा मतदारसंघात गिरीश दत्तात्रय महाजन, चिखली विधानसभा मतदारसंघातून श्रीमती श्वेता विद्याधर महाले, खामगाव मतदारसंघातून आकाश पांडुरंग पुणकर, तर जळगाव जामोद विधानसभा मतदारसंघातून डॉक्टर संजय श्रीराम कुटे, अकोला पूर्व विधानसभा मतदारसंघातून रणधीर प्रल्हादराव सावरकर, धामणगाव रेल्वे विधानसभा मतदारसंघात प्रताप जनार्दन अडसळ, अचलपूर विधानसभा मतदारसंघातून प्रवीण तायडे, देवडी या विधानसभा मतदारसंघात राजेश बकाणे, हिंगणघाट विधानसभा मतदारसंघातून समीर त्र्यंबकराव कुनावार, वर्धा विधानसभा मतदारसंघात डॉक्टर पंकज राजेश भोयर, हिंगणा विधानसभा मतदारसंघात
समीर दत्तात्रय मेघे यांना भाजपा वतीने उमेदवारी देण्यात आली आहे. यासोबतच नागपूर दक्षिण विधानसभा मतदारसंघातून मोहन गोपालराव माते, नागपूर पूर्व विधानसभा मतदारसंघात कृष्ण पंचम खोपडे, तिरोरा विधानसभा मतदारसंघात विजय भारतलाल रहांगडाले, गोंदिया विधानसभा मतदारसंघातून विनोद अग्रवाल, अमगाव हा विधानसभा मतदारसंघ एसटी करिता राखीव असल्याने या ठिकाणी संजय हनुमंतराव पुरम, आरमोरी विधानसभा मतदारसंघात कृष्णा दामाजी गजबे, बल्लारपूर विधानसभा मतदारसंघातून सुधीर सच्चिनानंद मुनगटीवार, चिमूर विधानसभा मतदारसंघातून बंटी भांगडिया, वाणी या मतदारसंघात संजीव रेड्डी बापूराव बोडकुरवार यांना विधानसभेची भाजपा उमेदवारी देण्यात आलेली आहे. तर राडेगाव विधानसभा मतदारसंघात डॉक्टर अशोक रामाजी उईके, यवतमाळ विधानसभा मतदारसंघात मदन मधुकरराव येरवार, किनवट या विधानसभा मतदारसंघात भीमराव रामजी केरम, भोकर या विधानसभा मतदारसंघात श्रीजया अशोक चव्हाण, नायगाव विधानसभा मतदारसंघात भाजपा वतीने राजेश संभाजी पवार यांना उमेदवारी देण्यात आली आहे. तर मुखेड या विधानसभा क्षेत्रात तुषार राठोड, हिंगोली मतदारसंघात तानाजी मुटकुले, जिंतूर विधानसभा मतदारसंघातून मेघना बोर्डीकर, परतूर या विधानसभा मतदारसंघात बबनराव लोणीकर, बदनापूर हा विधानसभा मतदारसंघ अनुसूचित जातीकरिता राखीव असल्याने या ठिकाणी नारायण कुचे यांना विधानसभेची भाजपा उमेदवारी देण्यात आलेली आहे. तर भोकरदान या विधानसभा मतदारसंघात संतोष रावसाहेब दानवे, फुलंबरी या विधानसभा मतदारसंघातून अनुराधा अतुल चव्हाण, औरंगाबाद पूर्व विधानसभा मतदारसंघात अतुल सावे, गंगापूर विधानसभा मतदारसंघात प्रशांत बगलान हा अनुसूचित जाती जमातीकरिता राखीव असल्याने या ठिकाणी दिलीप मंगलू बोरसे. तर चंदवड विधानसभा मतदारसंघात डॉक्टर राहुल दौलतराव अहेर, नाशिक पूर्व या विधानसभा मतदारसंघातून ॲडव्होकेट राहुल उत्तमराव ढिकाले, नाशिक पश्चिम मतदारसंघातून नाशिक पश्चिम विधानसभा मतदारसंघातून सीमा महेश हिरे, नालासोपारा या विधानसभा क्षेत्रातून राजन नाईक, भिवंडी पश्चिम या विधानसभा मतदारसंघात भाजपाचे उमेदवार महेश प्रभाकर चौगुले, मुरबाद या विधानसभा क्षेत्रात किसन शंकर कथोरे, कल्याण पूर्व या विधानसभा क्षेत्रात सुलभा कालू गायकवाड, डोंबिवली या विधानसभा क्षेत्रातून रवींद्र दत्तात्रय चव्हाण, ठाणे विधानसभा क्षेत्रात संजय मुकुंद केलकर, येरोळी या विधानसभा क्षेत्रामध्ये गणेश नाईक, बेलापूर विधानसभा क्षेत्रात मंदा विजय म्हात्रे, दहिसर येथून मनीषा अशोक चौधरी, मुलुंड येथून मिहीर कोटेचा, कांदिवली पूर्व या विधानसभा क्षेत्रात अतुल भातखलकर, चारकोप विधानसभा क्षेत्रातून योगेश सागर, मलाड पश्चिम विधानसभा क्षेत्रात विनोद शेलार, गोरेगाव मतदारसंघात विद्या जयप्रकाश ठाकूर, अंधेरी पश्चिम विधानसभा क्षेत्रामधून अमित सातम, विर्ले पार्ले या विधानसभा क्षेत्रात पराग अलवनी, घाटकोपर पश्चिम विधानसभा क्षेत्रातून राम कदम, वांद्रे पश्चिम विधानसभा क्षेत्रातून ॲडव्होकेट आशिष शेलार, तर सायन कोलीवाडा या विधानसभा क्षेत्रात कॅप्टन आर तामिल सेल्वन, वडाला विधानसभा क्षेत्रातून कालिदास निळकंठ कोलमकर, मलबार हिल विधानसभा क्षेत्रातून मंगल प्रभात लोढा,
कोलाबा या विधानसभा क्षेत्रातून ॲडव्होकेट राहुल सुरेश नार्वेकर, तर पनवेल या विधानसभा क्षेत्रात प्रशांत ठाकूर, उरण येथून महेश बालदी, दौंड विधानसभा क्षेत्रातून ॲडव्होकेट राहुल सुभाष कुल, चिंचवाड या विधानसभा क्षेत्रातून शंकर जगताप, भोसरी या विधानसभा क्षेत्रातून महेश किसान लांडगे, शिवाजीनगर विधानसभा मतदारसंघात सिद्धार्थ शिरोळे, कोथरूड विधानसभा क्षेत्रात चंद्रकांत बच्चू पाटील, पार्वती विधानसभा क्षेत्रातून माधुरी सतीश मिसाळ, शिर्डी या विधानसभा क्षेत्रात राधाकृष्ण एकनाथ विखे पाटील, शेवगाव या विधानसभा क्षेत्रात भाजपाच्या उमेदवार मोनिका राजू राजले, राहुरी विधानसभा क्षेत्रातून शिवाजीराव भानुदास कार्डिले, श्रीगोंडा या विधानसभा क्षेत्रात प्रतिभा पचपुते, कर्जत जामखेड या विधानसभा क्षेत्रातून प्राध्यापक रामशंकर शिंदे, कैज हा विधानसभा क्षेत्र अनुसूचित जातीकरता राखीव असल्याने या ठिकाणी भाजपाने नमिता मुंदळा यांना उमेदवारी जाहीर केली आहे. तर निलंगा या विधानसभा क्षेत्रातून संभाजी पाटील निलंगेकर, औसा या विधानसभा क्षेत्रातून अभिमन्यू पवार, तुळजापूर विधानसभा क्षेत्रातून राणा जगजितसिंह पद्मसिंह पाटील, तर सोलापूर शहर उत्तर विधानसभा क्षेत्रातून विजयकुमार देशमुख, अक्कलकोट या विधानसभा क्षेत्रात सचिन कल्याण शेट्टी, सोलापूर दक्षिण विधानसभा क्षेत्रात सुभाष देशमुख, माण या विधानसभा क्षेत्रातून जयकुमार भगवान गोरे, कराड दक्षिण विधानसभा क्षेत्रात डॉक्टर अतुल सुरेश भोसले, सातारा या विधानसभा क्षेत्रात छत्रपती शिवेंद्र राजे भोसले, कंकावली या विधानसभा क्षेत्रात निलेश नारायण राणे, कोल्हापूर दक्षिण विधानसभा क्षेत्रातून अमल महाडिक, इचलकरंजी या विधानसभा क्षेत्रातून राहुल प्रकाश अवाडे, मिरज हा विधानसभा क्षेत्र अनुसूचित जातीकरिता राखीव असल्याने या ठिकाणी सुरेश खाडे यांना उमेदवारी देण्यात आली आहे. यासोबतच सांगली या विधानसभा क्षेत्रातून सुधीर दादा गाडगीळ या सर्व उमेदवारांना भाजपा पक्षाच्या वतीने भाजपा पक्षाची उमेदवारी जाहीर केली आहे. निवडणूक आयोगाने विधानसभा निवडणुकीचा बिगुल फुंकला त्यानंतर आता प्रत्येक उमेदवार प्रचाराच्या कामाला लागल्याचं दिसून येत आहे. अमरावती विधानसभा निवडणूक यावेळेस चुरशीची होणार आहे असं चिन्ह दिसत आहेत. 3 वेळा प्रतिनिधित्व करणारे डॉक्टर सुनील देशमुख पुन्हा चौथ्यांदा ते सुद्धा काँग्रेस पक्षाकडून निवडणूक लढणार आहेत. काँग्रेसच्या विद्यमान आमदार असलेल्या सुलभा खोडके या आता महायुतीकडून अजित पवार गटाकडून दावेदारी करत आहेत. तर तिसरीकडे माजी राज्यमंत्री राहिलेले जगदीश गुप्ता हे सुद्धा यावेळेस निवडणूक लढण्यास इच्छुक आहेत. नानकराम नेबनानी सुद्धा समाजसेवेच्या माध्यमातून विधानसभा निवडणूक लढण्यास सज्ज आहेत, बाशिंग बांधून सज्ज आहेत. मुस्लिम मतदारांनी सुद्धा मुस्लिम उमेदवार द्यावा अशी मागणी केली आहे. विधानसभा निवडणुकीची घोषणा करण्यात आली आहे. येत्या 20 नोव्हेंबरला मतदान तर 23 नोव्हेंबरला मतमोजणी आणि निकाल घोषित होणार आहे. अशात आता याच निवडणुकीत आजी माजी मंत्र्यांसह विद्यमान आमदार सुद्धा बाशिंग बांधून सज्ज झाले आहेत. आता एक नजर टाकूया अमरावती विधानसभा मतदारसंघाकडे. या मतदारसंघाच्या विद्यमान आमदार सुलभा खोडके असून त्या सुद्धा आता अजित पवार गटातील महायुतीकडून निवडणूक लढवण्याच्या तयारीत आहेत. याच मतदारसंघातून 3 वेळा आमदार राहिलेले आणि मंत्रिपद भूषवलेले डॉक्टर सुनील देशमुख हे सुद्धा काँग्रेस पक्षाकडून निवडणूक लढवण्याच्या तयारीत आहेत. तर तिसरीकडे भाजपाचे वरिष्ठ नेते माजी राज्यमंत्री जगदीश गुप्ता सुद्धा भाजपाच्या तिकीटवर निवडणूक लढवण्याच्या रेसमध्ये आहेत. समाजसेवेच्या माध्यमातून अनेक दिवसांपासून शहरात कार्यक्रम राबवणारे मूर्तिजापूरचे माजी नगरसेवक माजी नगराध्यक्ष नानकराम नेबनानी सुद्धा शिंदे गटाकडून निवडणूक लढण्याचा त्यांनी निश्चय केला आहे. एकंदरीत अमरावती विधानसभा क्षेत्रात होणारी निवडणूक अत्यंत चुरशीची होणार आहे यात शंका नाही. सर्व भावी आमदार आपापल्या पक्षश्रेष्ठींकडे तिकीट मिळावं यासाठी लॉबिंग करत आहेत. मात्र अद्यापपर्यंत कोणत्याही पक्षाने कोणालाही तिकीट जाहीर केले नाही हे विशेष.
अमरावती विधानसभा मतदारसंघात 3,72,342 मतदार आहेत. यापैकी मुस्लिम मतदारांची संख्या ही 80,000 तर 40,000 दलित मतदार आहेत. मुस्लिम आणि दलित मतदारांची संख्या ही काँग्रेससाठी प्लस पॉईंट मानली जाते. विद्यमान आमदार सुलभा खोडके यांच्या पाठीशी गेल्या निवडणुकीत मुस्लिम मतदार मोठ्या ताकदीनं उभे होते. हे मतदार तुटू नयेत यासाठी सुलभा खोडके यांनी संपूर्ण 5 वर्ष मुस्लिम भागात चांगलाच संपर्क ठेवला. आता सुलभा खोडके या भाजपा, शिवसेना शिंदेगट आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस या तिन्ही पक्षांच्या महायुतीच्या उमेदवार म्हणून निवडणूक रिंगणात असताना त्यांना गेल्या निवडणुकीतील मुस्लिम मतं मिळणार का हे पाहणं गरजेचं ठरणार आहे. याच मतदारसंघातून पश्चिम मुस्लिम भागातून गेल्या 2 महिन्यापासून अब की बार मुस्लिम आमदारचा नारा देत असल्यामुळे अलीम पटेलसह इतर पक्षातील मुस्लिम उमेदवारसुद्धा रिंगणात उभे राहणार आहेत. यावेळेस महायुतीमधील अमरावतीची जागा ही राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटासाठी सुटली तर सुलभा खोडके या राष्ट्रवादीच्या घड्याळ या चिन्हावर निवडणूक लढणार. त्यामुळे भाजपाच्या एकनिष्ठ पदाधिकाऱ्यांना निवडणूक लढण्यापासून वंचित राहावं लागणार आहे. त्यामुळे होणारी निवडणूक पंजा विरुद्ध घड्याळ अशी थेट लढत होण्याची चिन्ह दिसून येत आहे. असं झालं तर अमरावतीत होणारी निवडणुकीत पहिल्यांदा भाजप वगळता पंजा विरुद्ध घड्याळ अशी ही होणार आहे. जगदीश गुप्तांच्या एंट्रीने त्यांना तिकीट मिळाले नाही तर अपक्ष म्हणून ते लढणार का हे सुद्धा पाहणं गरजेचं ठरणार आहे. 3,72,342 मतदारांपैकी मुस्लिम आणि दलित अशी 1,20,000 मतं वगळता उर्वरित हिंदूंच्या एकूण 2,52,342 मतांमधून जातीनिहाय मतं कोणाच्या पारड्यात पडतील हे सुद्धा पाहायला मिळणार आहे. या मतदारसंघात तसं पाहिलं तर अमरावती मतदारसंघाचा बराच काही विकास झाला, त्यात अनेक समस्या आहेतच. मतदारसंघात विशेष असं कुठलंही काम झालेलं नाही. अमरावती विमानतळ आज देखील सुरू झालेलं नाही. शहराचा औद्योगिक आणि शैक्षणिकदृष्ट्या कुठलाही विकास गत 10 वर्षात झालेला नाही, तो खुंटलेलाच दिसतोय. इतकंच काय तर अमरावती शहरातील अतिमहत्त्वाच्या रस्त्यांची अवस्था देखील खराब आहे. शहरातील 1-2 मुख्य चौक वगळता ट्रॅफिक सिग्नलची बोंबाबोंब असल्यानं वाहतूक व्यवस्थेची दाणादाण उडाली आहे. अवैध धंद्यांना प्रचंड ऊत आला असून गुन्हेगारीच्या घटना मोठ्या प्रमाणात वाढल्या आहेत. आतापर्यंत अमरावती विधानसभा आणि त्यामध्ये विजयी झाले ते उमेदवार त्यांच्यावर एक नजर टाकूया. 1962 काँग्रेसचे उमरलाल केडिया हे विजयी झाले होते, तर काँग्रेसचे KN नवाथे हे 1967 विजयी झाले होते. काँग्रेसचे दत्तात्रय मेटकर 1972 आमदार म्हणून निवडून आले. काँग्रेसचे सुरेंद्र भुयार 1978 आमदार म्हणून निवडून आले. सुरेंद्र भुयार यांनी 1980 देखील आपली वर्णी लावली. त्यानंतर 1985 काँग्रेसचे डॉक्टर देवीसिंह शेखावत निवडून आले. 1990 ही जागा भाजपाने पटकावली. भाजपाचे जगदीश गुप्ता यांनी 1990 आमदारपदी बाजी मारली, तर 1995 देखील जगदीश गुप्ता यांनी बाजी मारली. त्यानंतर 99 काँग्रेसचे डॉक्टर सुनील देशमुख हे निवडून आले. 2004 देखील काँग्रेसचे डॉक्टर सुनील देशमुख निवडून आले. 2009 काँग्रेसचे रावसाहेब शेखावत आमदारपदी विराजमान झाले. त्यानंतर पुन्हा डॉक्टर सुनील देशमुखांनी 2014 बाजी मारली, मात्र ती भाजपाच्या तिकीटवर. 2019 काँग्रेसच्या वतीनं सुलभा खोडके आमदार म्हणून विद्यमान झाल्या. यात संपन्न झालेल्या 2019च्या निकालात सुलभा खोडके यांना 82,581 मतं मिळाली. सुनील देशमुख यांना भाजपच्या तिकिटावर लढले असता 64,313 अशी मतं मिळाली. यात पुरुष मतदार 1,87,614 तर महिला मतदार 1,84,701 इतके होते आणि इतर 27 होते. असे एकूण मतदार 3,72,342. आगामी होणाऱ्या निवडणुकीमध्ये मुस्लिम मतं पुन्हा निर्णायक ठरणार आहेत. आता होणाऱ्या निवडणुकीत कोण किती मतांनी बाजी मारणार, अमरावतीचे मतदार कोणत्या उमेदवाराच्या बाजूने कौल देणार, हे आता येणाऱ्या 23 नोव्हेंबरला पाहायला मिळणार आहे. अमरावती जिल्ह्यातील धामणगाव रेल्वे विधानसभा मतदारसंघातून भाजपचे विद्यमान आमदार प्रताप अडसड यांना दुसऱ्यांदा भाजपने उमेदवारी जाहीर केली आहे.
यावेळी उमेदवारी जाहीर झाल्यानंतर अडसाडी यांनी प्रतिक्रिया दिली आहे. माझं पहिल्या यादीत नाव आलं त्यामुळे सर्व भाजप नेत्यांचे आभार मानतो, तर चांगला विजय दुसऱ्यांदाही खेचून आणेल असा दावा त्यांनी केला आहे. भाजपची 99 लोकांची यादी जाहीर झाली. तुमचं पहिलं नाव यादीमध्ये काय पहिली प्रतिक्रिया आहे? मी सर्वप्रथम माझं शीर्षस्थ नेतृत्व माननीय पंतप्रधान नरेंद्रजी मोदी, माननीय अमितजी शहा, आमचे राष्ट्रीय अध्यक्ष नड्डाजी, माननीय नितीनजी, माननीय देवेंद्रजी फडणवीस, आमचे माननीय प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखरजी बावनकुळे यांचं मनःपूर्वक आभार मानतो. त्यांनी पहिल्याच यादीमध्ये नावाचा समावेश केला आणि तिकीट जाहीर केली. त्यांनी जो विश्वास माझ्यावर दर्शवला आहे त्याला कुठेही तडा जाणार नाही याची मी ग्वाही देतो आणि निश्चितपणे या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये या सर्व नेतृत्वांच्या आशीर्वादानं आणि भाऊंच्या मार्गदर्शनात व आमच्या सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते, सर्व मतदार बंधू भगिनींच्या आशीर्वादानं निश्चितपणे एक चांगला विजय या मतदारसंघात पुन्हा दुसऱ्यांदाही होईल हाही विश्वास व्यक्त करतो. 5 वर्ष आपल्याला म्हणता येणार नाही, खऱ्या अर्थानं 2.5 वर्षच मिळाले, कारण 2.5 वर्ष जवळपास कोविडचा काळ होता. त्यामुळे जगात कुठेच काही कामं झालेली नाही. त्यामुळे या 2.5 वर्षामध्ये मोठ्या प्रमाणात विकास कामं महाराष्ट्र सरकारच्या माध्यमातून माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे, माननीय देवेंद्रजी फडणवीस, माननीय अजितदादा पवार व सर्वच खात्यांचे सन्माननीय मंत्री महोदय व माननीय पालकमंत्री या सर्वांच्या सहकार्यानं या मतदारसंघाचा अभूतपूर्व असा विकास या 2.5 वर्षात झाला. परंतु तरीही बराच बॅकलॉग बाकी आहे. त्यामुळे येणाऱ्या पुढच्या 5 वर्षाच्या काळात भरपूर कामं करायची आहे. इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट आहेच, त्यासोबत शेतीविषयक पांधन रस्त्यांचे विषय बऱ्याच मोठ्या प्रमाणात मार्गी लागलेले आहेत. ते भविष्यात पुढं डांबर रस्ते करणे, रोजगारासाठी सगळ्यात महत्त्वाचा विषय आहे की या मतदारसंघात रोजगाराची उपलब्धता नसल्यासारखीच आहे. त्यासाठी प्रयत्न करून युवकांसाठी व माता भगिनींसाठी, महिलांसाठी एक रोजगाराचं साधन उपलब्ध करून देणं हे येणाऱ्या काळात माझं उद्दिष्ट असणार आहे. आणि इतर सगळ्या गोष्टी जवळपास काही प्रमाणात झालेल्या आहे, त्यात अधिक वाढ करून सर्वांगीण विकास आपल्या मतदारसंघाचा व्हावा. क्रीडा, आरोग्य, शिक्षण या सर्वच क्षेत्रांमध्ये विकास या सरकारच्या, येणाऱ्या सरकारच्या माध्यमातून करायचा आहे. विधानसभा निवडणुकीचे वारे वाहू लागले आहेत. 20 नोव्हेंबर रोजी विधानसभा निवडणूक घेतली जात आहे. या अनुषंगाने सर्व पक्ष आता युद्ध पातळीवर कामाला लागलेले आहेत. 20 ऑक्टोबर रोजी महाविकास युवा आघाडीच्या मेळाव्याचं आयोजन संत ज्ञानेश्वर सांस्कृतिक भवन येथे करण्यात आलं. या मेळाव्याला खासदार बळवंत वानखडे, आमदार ॲडव्होकेट यशोमती ठाकूर, युवा सेना पदाधिकारी पराग गुडदे यांच्यासह अनेक युवा कार्यकर्ते तसंच पदाधिकारी मेळाव्याला उपस्थित होते. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय पक्ष पक्षाच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांना एकत्रित आणून निवडणुकीची रणनीती ठरवत आहेत. 20 ऑक्टोबर रोजी महाविकास युवा आघाडीच्या मेळाव्याचं आयोजन संत ज्ञानेश्वर सांस्कृतिक भवन येथे करण्यात आलं. या मेळाव्याला खासदार बळवंत वानखडे, आमदार ॲडव्होकेट यशोमती ठाकूर, युवा सेनेचे पदाधिकारी पराग गुडदे यांच्यासह अनेक महाविकास आघाडीचे युवा कार्यकर्ते तसंच पदाधिकारी मेळाव्याला उपस्थित होते. मेळाव्याच्या सुरुवातीला पक्षातील दिवंगतांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. भव्य हाराने आमदार यशोमती ठाकूर व पदाधिकाऱ्यांचं स्वागत करण्यात आलं. आमदार यशोमती ठाकूर व मान्यवरांनी मेळाव्याला संबोधित केलं. मेळाव्याला मोठ्या संख्येनं महिला, पुरुष व युवक वर्ग उपस्थित होता. नवी वस्ती झाडीपुरा येथे राजवीर संघटनेची बैठक आयोजित करण्यात आली. या बैठकीत बडनेरा शहरातील शेकडो महिला पुरुषांनी राजवीर संघटनेत प्रवेश केला आहे. जाहिदा बानो बडनेरा शहर महिला आघाडी पश्चिम विभागाच्या अध्यक्ष झाल्या आहेत. विधानसभा निवडणुकीवर डोळा ठेवून राजवीर संघटनेचं नियोजन सुरू आहे. नवी वस्ती झाडीपुरा येथे राजवीर जनहित संघटनेची बैठक घेण्यात आली. या बैठकीला बडनेरा नवी वस्तीचे संस्थापक अध्यक्ष रहमत खान उर्फ रमू पत्रकार उपस्थित होते. बडनेरा शहरातील महिला जाहिदा बानो यांची आघाडी पश्चिम विभागाच्या अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आल्याने राजवीर संघटनेच्या शेकडो पुरुष, महिला व युवकांनी एकमताने सामाजिक कार्यात अग्रेसर असलेल्या जाहिदा बानो यांचं अभिनंदन केलं. राजवीर संघटनेचे संस्थापक अध्यक्ष रहमत खान उर्फ पत्रकार यांनी त्यांना पुष्पगुच्छ देऊन त्यांचा सत्कार केला.
संपूर्ण जिल्ह्यातील वैविध्यपूर्ण समाजातील गरीब व गरजू लोकांच्या पाठीशी राजवीर संघटना उभी आहे. विविध समस्यांवर आवाज उठवणाऱ्या प्रामाणिक व सक्षम व्यक्तीलाच आगामी विधानसभा निवडणुकीत राजवीर संघटना साथ देईल असं सांगून बडनेरा शहरातील राजवीर संघटनेच्या कोणत्याही पदाधिकाऱ्याने कोणाच्याही आमिषाला बळी पडू नये असं रहमत खान यांनी सांगितलं. राजवीर संघटना लवकरच एक मोठी सभा घेऊन आगामी विधानसभा निवडणुकीत पात्र उमेदवाराला पाठिंबा जाहीर करेल असंही ते म्हणाले. यावेळी उपस्थित पुरुष व महिला तरुणांनी रहमत खान, समीना बानो, रेखा यांच्या विचारांना जोरदार पाठिंबा दिला. चामेकर, राहिला तबस्सुम, हाजरा अब्दुल, लता आखेन, बंडू चामेकर, माहिर अफरोज, मंगला वतुलवार यांच्यासह मोठ्या संख्येनं नागरिक यावेळी उपस्थित होते. आपण आता सिटी न्यूज चॅनेल जिल्हाभरातील दर्शक आपल्या टीव्हीवर सुद्धा बघू शकता. यामध्ये नेक्स्ट सेट ऑफ बॉक्स मध्ये चॅनेल नंबर 117 वर, जिओ सेट ऑफ बॉक्स मध्ये चॅनेल नंबर 872 वर, GTPL सेट ऑफ बॉक्स मध्ये चॅनेल नंबर 73 वर, सिटी नेटवर्क सेट ऑफ बॉक्स मध्ये चॅनेल नंबर 92 वर, फास्ट वे सेट ऑफ बॉक्स मध्ये चॅनेल नंबर 256 वर, मेळघाट येथे नेक्स्ट सेट ऑफ बॉक्स चॅनेल नंबर 122 वर बघू शकता. यासोबतच वाशिम, अकोला, अकोट येथील दर्शकही घर बसल्या सिटी न्यूज पाहू शकतात. RRC सेटअप बॉक्स चॅनेल नंबर 899, GTPL सेटअप बॉक्स नंबर चॅनेल नंबर 100 वर. जर आपल्या टीव्हीवर सिटी न्यूज चॅनेल दिसत नसेल तर आपण आपल्या केबल ऑपरेटरशी त्वरित संपर्क करावा. आपण सिटी न्यूज केबलच्या व्यतिरिक्त यूट्यूब, फेसबुक, इंस्टाग्राम आणि एक्सवर सुद्धा बघू शकता. याकरता सोशल मीडिया अकाउंट सबस्क्राईब करा, फॉलो करा, लाईक करा. यूट्यूब अकाउंट सबस्क्राईब करण्याकरता सबस्क्राईब बटनला क्लिक करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका, कारण सर्वात आधी समाचार आपल्यापर्यंत पोहोचणार आहे. तसंच सिटी न्यूजचं फेसबुक लाईक करा, इंस्टाग्राम आणि एक्स ट्विटर हँडल करा. आपण व्हॉट्सअपवर सुद्धा सूचना देऊन न्यूज प्राप्त करू शकता. व्हॉट्सअप नंबर स्क्रीनवर येतो आहे. हे बातमीपत्र एवढ्यावरच थांबूया. पुन्हा भेटूया नवीन घडामोडींसह. नमस्कार.